मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशाने 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी अर्ज केला आहे किंवा स्वारस्यपत्र सादर केलं आहे. आता 2026 चालू आहे. 2036 म्हणजे 10 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्याही पुढे जात भारताने 2038च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळावे म्हणून सुद्धा अर्ज केला आहे, म्हणून सुद्धा स्वारस्यपत्र दाखल केलं आहे. ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु त्या आपण माहीत करून घेणे, समजून घेणे आवश्यक असतं. आता या संबंधात निर्णय घेणारी जी देशातील सर्वोच्च संस्था आहे, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, या संघटनेचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी सांगितलं की आपण स्वारस्यपत्र या दोन्ही क्रीडा स्पर्धांसाठी दाखल केलेलं आहे आणि भारताला जागतिक क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवण्याच्या धोरणातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की भारताने यापूर्वी 1951 आणि 1982मध्ये नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याच्यानंतर भारताने आता 2036ला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळावी आणि 2038च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळावी असे प्रयत्न चालवले आहेत आणि अधिकृत स्वारस्यपत्र दाखल केलेले आहे. आता आपलं जे पत्र दाखल केलं आहे स्वारस्यपत्र, आता आशियाई ऑलिम्पिक परिषद जी आहे त्या परिषदेची एक बैठक चीनमधील सान्या या शहरात 21 एप्रिल रोजी पार पडली. त्या बैठकीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांसमोर भारताच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. सध्या म्हणजे ह्या 21 एप्रिलच्या त्या कालखंडात तिथे आशियाई बीच क्रीडा स्पर्धा पार पडत होत्या. आता भारताने स्वारस्यपत्र सादर केल्यानंतर त्यावर चर्चा झाली आणि IOA इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांनी सांगितलं की हो, आपण स्वारस्यपत्र दाखल केले आणि चीनमधील सान्या या शहरात जी कार्यकारी मंडळाची बैठक झाली त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. आता पुढील तपशील ही कार्यकारी मंडळ आपल्याला नंतर कळवणार आहे. आता या स्पर्धेच्या यजमानपदासाठी दक्षिण कोरियाने 2021 साली आणि आपली इच्छा प्रदर्शित केली होती आणि ग्वांगझो आणि दाएगो या शहरांचं नाव त्यांनी सांगितलं होतं की या दोन शहरांपैकी एका शहरात आम्ही 2021मध्ये 2038चं आशियाई स्पर्धेचं यजमानपद घ्यायला इच्छुक आहोत. मंगोलिया या देशानेही आपलं स्वारस्य दाखवलं होतं आणि सांगितलं होतं की आम्ही हे यजमानपद भूषवायला तयार आहोत, परंतु या दोन्ही देशाने अधिकृत असं स्वारस्यपत्र दाखलच केलं नाही. त्यामुळे सध्या तरी भारत हा एकमेव देश यजमानपद भूषवण्याच्या स्पर्धेत आहे आणि आपलं पत्र कार्यकारी मंडळाच्या बैठकीत समोर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारताला ही संधी मिळेल असं म्हणायला काही हरकत नाही. आता ऑलिम्पिकच्या तुलनेत आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा प्रकारांची संख्या आणि सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंची संख्या ही जास्त असते. त्यामुळे ऑलिम्पिकपेक्षा आशियाई क्रीडा स्पर्धा ही मोठी ठरते. चीनमध्ये हांगझो येथे 2023मध्ये जी आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडली त्यात 40 क्रीडा प्रकार होते आणि 11,000पेक्षा जास्त क्रीडापटूंनी सहभाग नोंदवलेला होता. आता आगामी जी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे ती जपानमधली आयची नागोया या शहरात होणार आहे आणि 2023मधील आशियाई क्रीडा स्पर्धा सौदी अरेबियातील रियाद
या शहरात होणार आहे आणि 2034मधली स्पर्धा कतारमधील दोहा इथं होणार आहे आणि 2038मधली स्पर्धा आशियाई क्रीडा स्पर्धा आपण पत्र दिलेलं आहे की आम्हाला यजमानपद भूषवण्याचं आमचं नियोजन आहे, आमचं स्वारस्य आहे, आम्हाला ही संधी मिळावी. त्यामुळे 2036चं ऑलिम्पिकचं यजमानपद आपल्याला हवं आहे. ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवायचं म्हणजे हे फार मोठं काम असतं. त्याच्यातून पायाभूत सेवा सुविधांचा विकास होतो, शहरांचा विकास होतो. त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी क्षेत्र म्हणजे विमान उड्डयन असेल, ट्रॅव्हलिंग असेल, हॉटेलिंग असेल, ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जातो. बाहेरील देशातील चलन आपल्या देशात येतं. त्याच्यानंतर पर्यटन, भारतात पर्यटनाच्या अमाप संधी आहेत. म्हणजे किनारपट्टीपासून डोंगराळ प्रदेशापर्यंत, अभयारण्यांपासून गड किल्ल्यांपर्यंत, लेण्यांपासून हजारो वर्ष जुन्या देवळांपर्यंत, काश्मीरमधील बर्फाच्छादित शिखरांपासून तमिळनाडूच्या खालच्या प्रदेशातील सुंदर अशा गोपूर असलेल्या देवळांपर्यंत, आपल्या पश्चिम बंगाल आणि आसाममधील चहाच्या मळ्यांपासून इकडे राजस्थानमधील वाळवंटांपर्यंत, म्हणजे काय सांगावं या भारताबद्दल. इतकं सगळं भारताकडे आहे. त्यामुळे यजमानपद भूषवणे म्हणजे आपला GDP 1.5 ते 2% वाढवणे, ते पैसा खर्च केल्याच्या 4 पट पैसा परकीय चलन आपल्या देशात आणणे, असं हे सगळं गणित असतं. त्यामुळे 2036चं ऑलिम्पिक आपला देश त्या दृष्टीने त्याकडे पाहत आहे आणि त्या दृष्टीने पाहणारी नजर आजच्या केंद्र सरकारकडे आणि त्यातील धुरीणांकडे आहे. हे इथं नमूद करणं भाग आहे. 2038चं आशियाई स्पर्धेचं यजमानपदसुद्धा त्याच दृष्टीने पाहिलं जात आहे. 2036चं ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवायचं, सगळं पायाभूत सेवा सुविधा म्हणजे विमान, हेलिकॉप्टर यांच्या रनवेच्या, विमानतळांच्या तयारीपासून बसेसपर्यंत, म्हणजे हरित बसेसपर्यंत, त्याच्यानंतर पर्यटन सेवा सुविधा, हॉटेल, लॉजेस, त्याच्यानंतर खाद्यपदार्थ, खाद्यजंत्री, खरेदी, शॉपिंग, मॉल, मल्टिप्लेक्स, सगळं 2036ला डवळून निघेल. तेच 2038ला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वापरायचं नियोजन असं आहे. त्याच्यासाठी केंद्र सरकार झटत आहे. आपल्या सगळ्यांचं समर्थन याला लावायला हवं. GDP वाढला तेवढे काही कोट्यावधी डॉलर्स, युरो, दिनार आपल्या देशात आले तर आपल्या देशाची भरभराट व्हायला, समृद्धी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे 2036-38 अजून 10-12 वर्ष आहेत. काय काय घडणार आहे आपल्याला कळेल. परंतु देशाची पावले कशी पडत आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कुणी आपल्याला सांगत नाही. ह्याच्यावर कुठली डॉक्युमेंटरी बनत नाही, ह्याच्यामध्ये काही चर्चा होत नाही, चर्चासत्र नसतं, बातम्यांमध्ये बातमीमागची बातमी कुणी ह्याच्यात काही बोलत नाही. परंतु जे बाहेर कुठं नसतं ते आपल्या चॅनलवर असतं. म्हणूनच आपल्या चॅनलला आपण वेगळी वाट म्हणतो. या वेगळ्या वाटेवर असेच वेगळे विषय आपण हाताळतो. तुम्हाला अशा विषयांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरील वाटसरू व्हा, वारकरी व्हा. माझे रील पहा, ती लाईक शेअर करा. माझे रील फॉलो करा, मला फॉलो करा. माझे व्हिडिओ पहा, माझ्या पोस्ट पहा, माझे स्टोरी पहा, ती लाईक शेअर करा. माझा यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करा. माझ्याशी जोडलेले राहा, म्हणजे तुम्हाला असे वेगळ्या वाटेवरचे विषय पाहायला, ऐकायला मिळतील. या नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.